पुणे शहर आणि जिल्ह्याला आज सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। विशेषतः घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली। प्रशासनाने नागरिकांना विनाकारण बाहेर न पडण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे। दरम्यान पुण्यामध्ये कुठे किती पाऊस पडलेला आहे आपण जाणून घेऊया। तर चिंचवडमध्ये 132 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। लोहगावमध्ये 98 मिलीमीटर पाऊस, पाषाणमध्ये 69 मिलीमीटर पाऊस। पुणे शहर आणि जिल्ह्याला आज सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। विशेषतः घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली। प्रशासनाने नागरिकांना विनाकारण बाहेर न पडण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे। दरम्यान पुण्यामध्ये कुठे किती पाऊस पडलेला आहे आपण जाणून घेऊया। तर चिंचवडमध्ये 132 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। लोहगावमध्ये 98 मिलीमीटर पाऊस, पाषाणमध्ये 69 मिलीमीटर पाऊस। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।